आता पाहणार आहोत टॉप 18 बातम्या। 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। वाकड्यांच्या कुरापती सुरूच। पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये दिसले पाकिस्तानी ड्रोन। शस्त्रसंधीनंतर सीमावर्ती गावात शेकडो जिवंत बॉम्बनाशक पथकाने 6 ठिकाणी बॉम्ब केले निष्क्रिय। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान हादरलं। पाकिस्तानच्या 12 एअरबेसवर हल्ले तर 52हून अधिक वायू सैनिकांचा मृत्यू। सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ऑपरेशन सिंदूर नंतर अधिक तीव्र। पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांकडून एकूण 15 लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडली। झिरवाळांवर सैफी रुग्णालयात उपचार सुरू। सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती। पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच। घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच। पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार। मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर। राज्यमार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार। ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। साई चरणी 500 किलो सोन्याचं दान। संपत्तीत तब्बल 250 कोटींची वाढ।